केले ते चिन्मय पाटील यांनी चांगली फलंदाजी केली आहे. नॅनो यांनी पहिल्या षटकापासून आक्रमक पवित्रा धारण केलाय. आंबेकर यांना क्लीन बोल्ड केलंय यावेळी आणि पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय तो गोलंदाज. निलेश यांनी पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू मिळवून दिले आपल्या संघासाठी. जो संघ धावांचा पूर्णपणे पाऊस पाडत असताना त्या पावसाला आता कुठेतरी पूर्ण विराम लावलाय ते निलेश यांच्या पहिल्या चेंडूवर राहुल आंबेकर सारख्या फलंदाजाला क्लीन बोल्ड केलंय आणि पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला. आता न्यू बॅटर मैदानामध्ये जातात ते साई, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक ज्यांनी सातत्याने मेहनत केली ही स्पर्धा घडवण्यासाठी, प्रचंड मेहनत केली. तो साई एकदा बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवर त्रिफळा चित केलाय आणि जर हॅट्रिक केली तर तुषार पाटील यांच्याकडून नामी संधी 1000 रुपयाचा कॅश प्राइज तुम्हाला देण्यात येईल. जर या चेंडूवर हॅट्रिक संपादन केली तर तुषार पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येते. न्यू बॅटर मैदानामध्ये गेलेत ते आणि विशाल पाटील यांच्याकडून 500 म्हणजे तब्बल 1500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल या चेंडूवर. न्यू बॅटर कोण गेले? बॅटर्सचं नाव सांगा. बॅटर्स नेम. न्यू बॅटर मैदानामध्ये गेले ते चेतन. हॅट्रिकची संधी पाहूया, हा गोलंदाज हॅट्रिक पूर्ण करेन का JDPL मधली? आणि हॅट्रिकची संधी होती आणि चांगला चेंडू हाताळलाय आणि तब्बल 1500 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल ते निलेश यांना. चांगला झेल पकडलाय तो रवींद्र सिंग रावत यांनी. आणि JDPL सीझन 5 मधले पहिला अर्धशतक आपण पाहिलं तर आता JDPL सीझन 3 मधलं पहिले हॅट्रिक तुम्ही पाहता. तर JPL ला सुद्धा या गोलंदाजाची निवड झाली निलेश पाटील यांची. तर निलेश पाटील यांनी निवड का झाली हे दाखवत असताना आणि जीपे सुद्धा झालेले आहेत. तुषार पाटील यांचे जीपे लगेच झाले. बघा ऑनलाईनची दुनिया आहे, सर्व गोष्टी तुम्हाला लगेच उपलब्ध होतात. कुठल्याही गोष्टीचं तुम्हाला जर माहिती हवी असेल तुम्ही गुगलला सर्च करू शकतात. जर तुम्हाला कुठले ट्रान्झॅक्शन त्वरित करायचे असेल आणि जर या चेंडूवर परत एक विकेट काढला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. या चेंडूवर विकेट आला तर 500चा कॅश प्राइज आणि विकेटची संधी आहे. पण चेंडू तुम्ही पाहू शकतात फर्स्ट आणि सेकंड स्लिपच्या मधून गली रिझन मध्ये चेंडू गेले आणि एक धाव आलेली आहे. बॅटर्स नाव सांगा जरा, 12वा पाठवा एक जण. बॅटर्सचं नाव सांगा. बॅटर्स ने चंदू, ते पुढचं नाव आम्ही बोलणार नाही कारण आम्हाला समजलं. आणि ही जर महत्वपूर्ण विकेट काढली तरी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे निलेश यांना. एक सुवर्ण संधी तुषार पाटील यांनी आपला ATM खुला केलाय. फक्त त्याचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे. स्विच हिटचा प्रयत्न, निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. पाहूयात अजूनही 500 तुम्हाला कॅरी ऑन आहेत म्हणजे तुम्ही विकेट काढाल तर तुम्हाला 500 मिळत जाते. आतापर्यंत 1500 रुपये मिळालेत. VTS या संघाचे संघ मालक सुद्धा आहेत तुषार पाटील, त्यामुळे बक्षिसांचा वर्षा होणार यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. आतापर्यंत 1500 रुपये तर कमवलेले आहेत. बघूया शेवटचा चेंडू आणि संधी निर्माण झाली आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे आणि होतोय तो झेल बाद. म्हणजे तब्बल या षटकात 4 गडी बाद केले ते गोलंदाज निलेश यांनी आणि तब्बल रोख रक्कम 2000 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा जमा झाले. बघा लगेच ऑनलाईन ट्रान्सफर बघितलं निलेश गायकर यांच्या खात्यामध्ये. तुषार पाटील यांच्याकडून 1500 आणि विशाल यांच्याकडून 500 म्हणजे तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज निलेश गायकर यांच्या खात्यात जमा झालाय. जशी इनिंग संपेल तुमचा कॅश प्राइज तुम्हाला घ्यायला याची गरजच भासणार नाही कारण ऑनलाईन ट्रान्झॅक्शनमुळे ऑलरेडी तुमच्या खात्यात ते पैसे जमा झालेले.
सामन्याला सुरुवात करा. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. पहिल्या 2 षटकात तब्बल 38 धावा खर्च केल्या होत्या चिन्मय पाटील आणि रवी यांनी, पण या षटकामध्ये अवघी 1 धाव खर्च करत असताना तब्बल 4 फलंदाजांना बाद केले. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे निलेश गायकर याच्यासाठी. या स्पर्धेत आतापर्यंतची सर्वात उत्कृष्ट कामगिरी. बॅटर कोण आहे? बॅटर नवीन गणेश न्यू बॅटर मैदानामध्ये तुम्ही पाहू शकता. बॉलर कोण आहे? बॉलर यश बरेच वर्षानंतर आज आम्हाला जुनी डोंबिवली मैदानामध्ये दिसलेत. एक उत्कृष्ट गोलंदाज होता. जुनी डोंबिवली संघ जेव्हा सुरुवातीच्या काळात सुरू झाला तेव्हा चांगली गोलंदाजी, पॉवर प्लेचा षटक हाताळायचा हा गोलंदाज. आणि यावेळी पहिला चेंडू थोडासा खाली राहिला. चेंडू धीमा गतीने टाकलेला हा चेंडू होता, त्यामुळे बॅटवर नीटसा आला नाही. चेंडू खाली राहिला. 1 धाव मिळाली या चेंडूवर. अशा प्रकारे धावसंख्या धावफलकावर लागली ती 40. असं वाटत होतं पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 38 धावा आलेल्या. पुन्हा एकदा आपल्या 70 धावा या धावफलकावर पाहायला मिळतील असं वाटत होतं. पण चांगला कमबॅक केला निलेश गायकर याच्या गोलंदाजीने. अवघा 1 धाव खर्च करत 4 फलंदाजाला त्यांनी डगआउटच्या दिशेने पाठवलं. आणि त्याच्यात पावलावर पाऊल टाकत असताना यश यांनी सुद्धा आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली. 2 चेंडूंवर सलग 2 सिंगल दिले आतापर्यंत. धावसंख्या धावफलकावर लागली ती आता 41. चांगली सुरुवात आतापर्यंत झालेली आहे ती. VTS तुम्ही पाहू शकता. फुल टॉस चेंडू आहे, त्याचा फायदा उचलायचा आहे, पण लॉंग ऑफला प्रोटेक्शन पहिल्यापासून आहे, त्यामुळे एकच धाव मिळेल. चांगली फेकी, अचूक फेकी, ऑन द स्टंप फेकी केली यावेळी क्षेत्ररक्षकाने. 3 चेंडूवर फक्त 3 धावा खर्च केल्या. याचं मुख्य कारण म्हणजे मी तर एकच म्हणेन की निलेश गायकर यांनी केलेली गोलंदाजी. मागच्या षटकात 1 धाव खर्च करत 4 फलंदाजांना बाद केलं आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवत यश यांनी सुद्धा आता चांगली कामगिरी केली आहे. 3 चेंडूवर फक्त 3च धावा खर्च केल्या. मोठा फटका खेचलाय ऑन साईडच्या रिझनमध्ये. चिन्मय पाटील तिथे तैनात आहेत. आता कुठेतरी VTSच्या गोलंदाजांना सूर गवसलाय. रवींद्र सिंग रावत पूर्वीपासून प्लेयर्सवर भडकायचं काम आहे, ते आज पण तेच आहे. पण त्यांचं भडकायचं काम एकच असतं की संघ जिंकावा. या मागचं कारण त्यांचं असं की संघ जिंकला पाहिजे. आज आपल्याला संघ मालकाने आपला जो विश्वास दर्शवला आहे तो सार्थ ठेवायचा आहे. यावेळी डीप एक्स्ट्रा कव्हर्सच्या दिशेने अजून एक चांगला फटका. 1 धाव मिळाली आहे निलेश गायकर. चेंडू खाली आले. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू आता या षटकामध्ये. धावसंख्या धावफलकावर लागली आहेत ती 43. क्षेत्ररक्षक कुठे फिल्डिंग करू शकतो किंवा फक्त तो बॉलिंग किंवा बॅटिंग करू शकत नाही, हा नियम आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. चांगली गोलंदाजी. फुल टॉस चेंडू आहे, त्याचा फायदा उचलतील का? पण असं वाटत नाहीये. चेंडू थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि फलंदाज होतोय तो बाद. आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. आणि या षटकात देखील यश यांनी अवघ्या 5 धावा खर्च केल्या आणि एक महत्वपूर्ण फलंदाजाला बाद केलं. धावसंख्या धावफलकावर लागली आहेत त्या 45 आणि जिंकण्यासाठी धावा करायची आहेत त्या 46. चला नेक्स्ट मॅच. तर नेक्स्ट मॅच या स्पर्धेतील 4था सामना तुम्ही पाहू शकता. गौरांश 11 आणि अगस्त्य वॉरियर्स. अगस्त्य वॉरियर्स तुमचा मॅजेस्टिकमध्ये जर मीटिंग संपन्न झाली असेल तर त्वरित नाणेफेकीसाठी या. गौरांश 11 आणि अगस्त्य वॉरियर्स या 2 संघांच्या दरम्यान ही लढत होईल. गौरांश 11ने 1 सामना जिंकलाय तर